नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण? तर छान मस्त मजेतच असाल तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आम्हाला जायचं आहे भंडारादरावर फिरायला. मग आम्ही जेवणाचे म्हणजे सगळं घेऊन जाणार आहोत, चूल वगैरे जेवणाची तयारीसह म्हणजे घेऊन जायचं आहे. तर मी चुलीवरचं जेवण बनवणार आहे तिथे. तर तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. आणि आता तयारी पण चालू आहे आमची, काय काय घेऊन जायचं काय काय नाही. तर पहा बघा, इथे मी सगळं घेतलेलं आहे. बघा इथे मी चूल वगैरे, लोखंडाची कढई, लोखंडाचा तवा, परत पिठलं बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी लागणारं सगळं मी साहित्य घेतलेलं आहे. तिथे जाऊनच कट वगैरे करेल. हे पाण्यासाठी. परत हे डबे थोडंसं काहीतरी भरायला, लसूण वगैरे त्याच्यामध्ये. आणि ठेचा वगैरे बनवणार आहे मी आता, म्हणजे घरूनच बनवून घेणार आहे ठेचा. इथे सगळे भांडे घेतलेले आहेत. अजून काही बाकी आहे तर ठेवायचं आहे, त्याच्यात भरतेच आहे मी थोडंसं. हे लोखंडी तवा आहे, छान लागतं लोखंडी तव्याच्या भाकरी वगैरे. तर ही कढई लोखंडी, तर याच्यातच बनवणार आहे मी सगळं म्हणजे पिठलंच बनवायचं आहे, बाकी काही नाही दुसरं. पिठलं भाकरी छान लागतं असं बाहेर गेल्यावर. हे पाय एवढं घेतलेलं आहे. तिकडं मुलं अजून घेत आहे लाकडं वगैरे, चटई, बरंच काय काय लागतं ना, तर ते सगळं घेत आहे. ते ह्या आहेत चटण्या, तिळाची, शेंगदाण्याची. जेवायला पत्रावळ्याच घेतलेल्या आहेत. आणि ग्लास, म्हणजे काही ताटांचं टेन्शन नाही राहत ना. परत चहासाठी छोटे कप पण घेतलेले आहेत. आणि पेपर पण घेतलेला आहे, कारण काय ठेवायला वगैरे लागतं खाली, म्हणजे काय ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी. पेरू, परत हे काय आहे, कापूर. हां, कापूर आहे. हे काडीपेटी, चूल वगैरे पेटवायला लागतं ना कापूर, त्याच्यामुळे घेतलेलं आहे. तर पहा एवढा पसारा घ्यायचा आहे. आता सगळं झालं आहे, अजून काय काय बाकी आहे ते शोधते मी, काय काय घ्यायचं आहे ते. थोडं थोडं लक्षात येईल तसं तसं मी घेते. तर पहा, चहासाठी पातेलं वगैरे सगळं घेतलेलं आहे, कारण थंडीचं छान वाटतं ना चुलीवर चहा प्यायला वगैरे. तर चला आता तयारी करते. बऱ्याच दिवसापासून असं म्हणजे कुठेतरी बाहेर जाऊ, चुलीवरती जेवण बनवू, खावं असं वाटत होतं. हॉटेलमध्ये तर नेहमीच खातो, पण चुलीवरचं जेवण एकदम भारी लागतं. आणि मला बनवायलाही आवडतं आणि खायलाही आवडतं चुलीवरती. म्हटलं आता 2 दिवस सुट्टी आहे, तर चला कुठे घरी जाऊया. सकाळचा नाश्ता वगैरे आता म्हणजे सकाळचा नाश्ता करूनच जाणार आहे आम्ही. मग दुपारच्या जेवणाची सगळी तयारी केलेली आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. मुलांनी ठेवून घेतलं गाडीमध्ये, लाकडं वगैरे ठेवलेले आहेत. आता हे बाकीचं ठेवायला सांगते त्यांना गाडीमध्ये. आणि मग सकाळी उद्या लवकर निघता येतं. उद्याचं काही टेन्शन नाही. अजून ते बॉटल वगैरे पाण्याच्या भरायच्या आहेत. तर चला आता मी आवरते सगळं. ह्या छोट्या डब्यांमध्ये ना चहापत्ती, गूळ, परत डाळीचं पीठ, जिरे, मोहरी, मीठ सगळं घेतलं, कारण मसाला डब्बा सगळा उलटा पालटा व्हायचा गाडीमध्ये, म्हणून असं छोट्या डब्यांमध्ये घेतले सगळं. हिंग वगैरे. हे बघा इथे ना मी मिरच्या, लसूण सगळं असं छान असं भाजून घेतलं तव्यावरती, आणि कोथिंबीर वरतून टाकली आहे. आणि फुलपत्राने आता याला चांगलं रगडून घेते, बारीक करून घेते. छान लागतं असं. पहिले बायका असंच बनवायच्या ना, तर किती छान लागायचं बघा. तसंच करून घेते मी आता. छान असं रगडून घेते. तर बघा इथे मी चांगला असं बारीक करून घेतलेला आहे ठेचा. कोणी खरडा म्हणतं याला, कोणी ठेचा म्हणतं, आम्ही तर ठेचाच म्हणतो. तर किती छान झालं आहे बघा. छान लागतं असं, मला तर असंच आवडतं. ते कोणाकोणाला आवडतं नक्कीच कमेंट करून सांगा. चला तर झालेली आहे इथे मी तयार, निघालो. आमचा पसारा बाकीचं सगळं गाडीमध्ये ठेवलं, पण एवढंच राहिलेलं आहे ते आता ही गाडीमध्ये ठेवायचं. चला सगळं घेतलेलं आहे, निघतोय आता आम्ही. तर सगळं सामान गाडीमध्ये ठेवून वगैरे घेतलं आणि मग निघालो आम्ही. तरी आम्हाला 12 वाजले होता घरातून निघायला. आता सकाळचा आवरता करता नाश्ता वगैरे म्हटल्यावर होताच 12-1 वाजतेच. तरी आम्हाला 12 वाजल्याच होत्या. मग जाता जाता फळं दिसले, केळी वगैरे, मग तिथे केळी वगैरे घेतले.
थोडीशी आणि मग निघालो पुढे. तर किती छान आहे बघा. इथे तर नेहमीच पाणी असतं. एकदम छान वातावरण वाटत होतं. म्हटलं चला घरात बसून तर काय करायचं, 2 दिवस सुट्टी आहे, तर चला बाहेर फिरून येऊया थोडंसं. छान वाटतं असं फिरायला नाही का. आता काय उन्हाळा वगैरे नाही आहे, त्याच्यामुळं म्हटलं चला असं दिवसभराचं थोडं ऊन पण काय नाही वाटत हिवाळ्यामध्ये. नाहीतर उन्हाळ्यामध्ये खूप त्रास होतो. उन्हाळ्यामध्ये तर फिरणंच नाही होत. बरे सुट्ट्या असता पण फिरणं नाही होत उन्हामुळे. तर बघा किती वरती आलेलो आहोत. असं वरतून तर पाहिलं तर नुसती दरी दिसते खाली. पहा असे घरं वगैरे, शेती. किती छान वाटत होतं. एवढं छान वाटत होतं ना, तर यावं. मला तर इकडून नाही जाणार. आम्ही पोहोचलेलो होतो डॅमवरती. पहा इकडे डॅम मागे. आता चाललोय बोटमध्ये बसायला. झालं इथं आमचं बोटमध्ये वगैरे चक्कर मारून. मग आता निघालो आम्ही पुढे जाण्यासाठी. मग जाता जाता एक स्पॉट दिसला फोटोसाठी म्हणून तिथे थांबलो. फोटो वगैरे शूट केले. बसायला चटई, गाडीतलं सगळं सामान काढताय. और खाएंगे. आता आमची जेवणाची तयारी करायची इथे. आम्हाला चूल वगैरे मांडायची इथे. बघा इथं चूल वगैरे ठेवलेली आहे काढून. मी लाकडं पण घरूनच घेऊन आलो होतो. म्हटलं इथं भेटता नाही भेटता म्हणून घरूनच घेऊन आलो होतो लाकडं पण. मग जेवढं काही काही आणलं होतं ते सगळं काढत होतो. कांदा वगैरे, मिरची. पिठलं बनवायचं होतं ना चुलीवर, तर छान लागतं असं बाहेर पिठलं भाकरी म्हणून. इथं चूल वगैरे पेटवून घेतली आणि इकडे पिठल्याचं सगळं साहित्य कट करत होती ताई. आणि मग मग मी आता इकडे कढई वगैरे गरम करायला ठेवली आणि तेल टाकून घेतलं. काही कढई गरमच झालेली होती ना, मग त्याच्यामुळे लगेच तेल पण गरम झालं. जिरे, मोहरी, कांदा, कोथिंबीर, मिरची सगळं टाकून, कढीपत्ता सगळं टाकून पिठल्याला जशी फोडणी देतो तसं फोडणी देऊन घेतली. आणि डाळीचं पीठ छान असं घालून घेतलं आणि मग चांगलं घोटून घेतलं पिठलं. तर बघा किती छान झालं आहे. आणि मग मला भाकरी पण बनवायच्या होत्या. मग लगेच पिठलं चांगलं शिजू दिलं आणि मग पिठलं खाली उतरवलं आणि मग लगेच भाकरीसाठी तवा ठेवून घेतला वरती मी. भाकरी पण बनवून घेतल्या पटापट आणि जेवायला पण वाढलं इकडे. तर बराच उशीर झाला होता म्हणून म्हटलं गरम गरम तुम्ही बसा जेवायला सर्वजण, मी नंतर बसते. तर पहा हे शेळ्या वगैरे कशा येत होत्या मध्ये मध्ये. छान वाटत होतं. असं वाटत होतं खरंच शेतामध्ये बसून जेवतोय. तर खूपच छान वाटत होतं. तर सगळ्या भाकरी वगैरे करून घेतल्या. कारण ज्वारीच्या पण भाकरी करायच्या होत्या आणि बाजरीच्या पण भाकरी करायच्या होत्या. आणि मी मग बसले जेवायला नंतर. मग शेवटी तर पहा इथे पापड, कांदा, लोणचं, ठेचा, पेरू एवढं सगळं होतं. आणि त्याच्यात दही पण आणलं होतं, पण दही पण विसरलं, गाडीतच राहून गेलं. त्याच्यामुळे दही नाही आहे याच्यामध्ये. दहीसुद्धा घेऊन आलं होतं. परत चटण्या होत्या अजून. पिठलं गरम करायला ठेवलं होतं मी, कारण मी उशिरा बसले होते ना जेवायला, त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं गरम राहील म्हणून त्याच्यावर ठेवलं होतं. आणि इतकं छान लागत होतं ना गरम गरम पिठलं भाकरी. पहा मागे गाई पण आलेल्या आहेत, म्हटलं त्यांना थोडीशी भाकरी खाऊ घाल असं दिली होती. ते पटकन जेवण वगैरे करून घेतलं मी. आणि मग 5, 5:15 वाजल्याच होत्या. मग चहासाठी पण सगळं घेऊन आले होते.
मग चहासाठी ठेवून दिले लगेच पातेल्यामध्ये दूध वगैरे गरम करायला. तर इथे दूध गरम झालेलं आहे. दूध गरम करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये गूळ टाकून घेतला. तर शेवटी थोडंसं म्हणजे चुलीने थोडा त्रास दिला, म्हणजे जाळच लागत नव्हता लवकर, पण लगेच लागला. नंतर एकदा लागल्यावर मग काय, मग गूळ वगैरे टाकला, चहा पावडर टाकून घेतली आणि इतकं छान वाटत होतं ना त्या वातावरणामध्ये. खरंच खूप सुंदर वाटत होतं. आणि बघा इथे चहा वगैरे ठेवला मी आणि मस्त असं म्हणलं आता उकळी येऊ द्यावा चहा. छान होतं चुलीवरती आणि एवढा काही वेळ नाही लागत, पण थोडासा जाळ कमी होता ना, त्याच्यामुळं म्हटलं होऊन जाईल, काय नाही. तर बघा इथे असं चांगला उकळतोय चहा आपला चहा घे. आणि थोडंसं थंडीचं वातावरण पण होतं ना, मग त्याच्यामुळं खूप छान असं वाटत होतं की आता गरम गरम चहा, गरम गरम जेवण. तर खूप दिवसापासून असं वाटत होतं कुठे बाहेर जाऊन असं म्हणजे छान जेवण वगैरे करावं असं. तर पिठलं उरलं होतं थोडंसं, तर मग म्हटलं आता फेकून देण्यापेक्षा एवढं छान झाले तर घेऊया आपल्यासोबत. तर बघा इथं किती छान असा उकळतोय चहा, छान असं. तर बघा इथे चहा माझा उकळलेला आहे आणि मग गाळून घेतला लगेच गरम गरम. इतका छान वास पण येत होता ना चहाचा, खरंच वेगळंच लागतं चुलीवरचं जेवण आणि चहा. तर या तुम्ही पण सर्वांनी चहा प्यायला. आणि बाकी म्हटलं आता पटापट आवरायचं होतं, म्हणून जेवण झाल्याबरोबर लगेच चहाला ठेवलं, कारण उशीर होत होता ना आणि अजून पुढे जायचं होतं आम्हाला, वॉटरफॉलवर जायचं होतं. मग खूपच उशीर होत होता आणि आता लवकर अंधार पडतो ना, त्याच्यामुळं मग पटापट आवरून घेतलं. आणि इथे बघा चहा चौघांना 4 कप आणले होते. तर 4 कप चहा एकदम परफेक्ट झालेला आहे त्याच्यामध्ये. आणि दूध पण घरूनच घेऊन आलेली होती मी. नाही तर चुस्की नका घेऊ, तुम्हाला भाजेल. ऍक्टिंग करा. बघा आता हे सर्वजण चहाचा मस्त आनंद घेत आहे वातावरणाचा. गाडीमध्ये सामान भरायचं म्हणून डिग्गी खोलून ठेवलेली आहे. तर खूपच छान झालेला आहे चहा खरंच. तर इथं चहा वगैरे पिऊन घेतला गरम गरम आणि मग आमचं सगळं आवरून घेतलं. गाडीमध्ये सगळं सामान वगैरे ठेवलं, बाकी चूल थंड व्हायला ठेवलेली होती आणि निघालो आम्ही वॉटरफॉलकडे. तर पोचलेलो आहोत आम्ही वॉटरफॉलला. तर एवढं पाणी आहे. पावसाळ्यामध्ये खूप पाणी जास्ती असेल, आता थोडंसं कमी आहे, पण छान वाटत होतं असं फिरायला वगैरे, छान आहे. तर मग इथे फोटो वगैरे काढले, व्हिडिओज काढले आणि मग परत आता अंधार पडत होता. मग बस केले काढायचे फोटो वगैरे. किती जरी फोटो काढले, व्हिडिओज काढले तरी कमीच आहेत. मग पटकन म्हटलं आता चला पुढे पण जायचं आहे बघण्यासाठी आपल्याला. त्या धबधब्याकडे पण जायचं होतं आम्हाला. तर पहा इथे धबधबा आहे, किती छान आहे बघा. सगळं बघितलं आम्ही, सगळीकडे फिरलो. खूप छान आहे आणि खूप छान वातावरण पण आहे. एकदम असं प्रसन्न वाटत होतं. एवढी काही गर्दी नव्हती. आता पावसाळा नसल्यामुळे एवढी काही गर्दी नाही. पावसाळ्यामध्ये गर्दी राहील, इकडे वॉटरफॉलला पण राहील गर्दी. पण खूप छान वाटलं फिरून. आणि चुलीवरचं जेवण, चुलीवरचा चहा, मग तर अजूनच सुंदर, खूपच छान. हे बघा असा अंधार पडला होता, म्हणजे निघायच्या वेळेस आम्ही, खूप छान वाटत होतं. आणि सगळी शेती वगैरे असल्यामुळे तर अजून सुंदर, छान. मग असा अंधार वगैरे झाला तर निघालोच होतो घरी आम्ही. तर बघा शेतातून बायका घरी चाललेल्या आहेत, गाई वगैरे आपापल्या त्या पण निघाल्या घरी. तर खूपच छान वाटत होतं. असं वाटत होतं की खरंच कुठल्या तर गावामध्येच गेलो आहे फिरायला, असं वाटत होतं. खूप छान झाली ट्रिप आमची. आणि मग कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, भेटू नंतर ब्लॉगमध्ये.